शांताबाई 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 रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 चक्रा शांताबाई 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 अगं शांताबाई तेरा ये जलवा माहीमचा हलवा जीवाचा कालवा मनाला बोलवा मामाला बोलवा कालवा हलवा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई अटक मटक चवळी चटक लटक मटक वाऱ्यानं उडती केस झटक लटक मटक 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 शांताबाई 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 अगं शांताबाई पटापटा हिचा नटापटा आहो पटापटा कसा झटापटा जीव लाटापटा आहो लाटापटा हिचा नटापटा बघा पटापटा कसा नटापटा कसा लाटापटा कसा नटापटा कसा लाटापटा कसा नटापटा शांताबाई 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 अगं शांताबाई गिरकी घेतली या गारा गारा पदर उडतोय भारा भारा हिरोनी दिसती जरा जरा ताररी राहरी रा 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 शांताबाई 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 अगं शांताबाई रूपाची खान दिसती छान लाखात छान नजरेचा वाहन तीर कमान मारिती चक्रा तुझा गणकरा इकडून तिकडं मारिती चक्रा चक्रा नकरा 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 शांताबाई 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 बाहुं सहस्रमभिनी नितसायुधन्तं गिरिमेघ वाढदिवसा या कार्यक्रमामध्ये आपण सर्व उपस्थित आहात. आपल्या सर्वांना परिचित असणाऱ्या आदरणीय अण्णा सातपुते त्यांच्या 60व्या वाढदिवसानिमित्त आपण या ठिकाणी सर्व त्यांना शुभचिंतन करण्यासाठी त्यांना शुभेच्छा देण्यासाठी शुभेच्छा प्रदान करण्यासाठी आपण सर्व आपतेष्ट मित्र परिवार उपस्थित आहात. सातपुते परिवाराच्या वतीने आपण सर्वांचं या ठिकाणी अगत्यपूर्वक हार्दिक स्वागत. उशीर बराचसा झालेला आहे याची आपल्याला पूर्ण जाणीव आहे आणि या ठिकाणी जास्त विलंब न लावता आपण सरनेत त्रिसरण पंचशील ग्रहण करून आपण या कार्यक्रमाची सुरुवात करणार आहोत. म्हणून सर्वांना शांततेची नम्रतेची विनंती आहे की आपण बंधनं चालू असताना कोणी गडबड करण्याचा प्रयत्न करू नये. आपण बुद्धं शरणं गच्छामि धम्मं शरणं गच्छामि संघं शरणं गच्छामि द्वितीयं बुद्धं शरणं गच्छामि
तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि द्वितीयम्पि संघं शरणं गच्छामि तृतीयम्पि बुद्धं शरणं गच्छामि तृतीयम्पि धम्मं शरणं गच्छामि तृतीयम्पि संघं शरणं गच्छामि पाणातिपाता वेरमणि सिक्खापदं समादियामि अदिन्नदाना वेरमणि सिक्खापदं समादियामि कामेषु मिच्छाचारा वेरमणि सिक्खापदं समादियामि मुसावादा वेरमणि सिक्खापदं समादियामि सुरामेरयमज्जपमादठाना वेरमणि सिक्खापदं समादियामि साधु 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 भीमस्मरणे लभामि मोक्षं कुप्पं विलायति यथा इदं मे दीपेन तमहंसिना त्रिलोकदीपं सदा गन्धेन पूजयामि तथागतं बुद्धधम्म च संघं सुगततनुभव धातुओ सकलदशदिशे केशलोमादि धातु वन्दे सर्वेऽपि बुद्धं रसवरतनुजं बोधिचेतियं नमामि वन्दामि चेतियं सर्वं सर्वठानेषु प्रतिष्ठितं शारीरिक धातु महाबोधि बुद्धरूपं सकलं सदा सकलबीजं विदुरजानं देवरूपं सुजीव निमलचक्षु कबीरघोषं गौरवर्णं सुकाय अभयचित्तं निभयकामं सुरतधम्मं सुप्रेम विरतरज्जं सुजननेतं भीमरावं सरामि भीमरावं सरामि भीमरावं सरामि दिव्यप्रभरत्नतु साधु वरदानतु आद्यकुलभूषतु भीमराजा सकल विद्यापति ज्ञान सतसंगति शास्त्र शासनमति बुद्धितेज भक्तजा नरवरा रक्त स्वजन उद्धारा भगवंता मुसाखरा भक्तकारा सवदार संगरी शस्त्र धरिता करी कापला आयुरी रौद्र रूपा मुक्तिपथकोनता जीर्ण स्मृती जाळिता उजाळिल्या अगतिका मार्ग साजा राष्ट्रघटना कृती शोभते भारती कितवा ताईचा वाढदिवस कितवा आहे? 40वा वाढदिवस एका जोरदार काय वाढदिवस 6 वर्षाच्या काही 40वा एका जोरदार काय शुभेच्छा असेल आणि खरं म्हणजे त्या मातोश्री आशीर्वाद कर या ठिकाणी उपस्थित आहेत त्यांच्या मोठ्या बहिणी भगिनी सगळ्यात मोठ्या बहिणी या ठिकाणी आवर्जून उपस्थित आहेत आणि त्याचप्रमाणे दादांचा तर आशीर्वाद आहे आणि दोन्ही राम लक्ष्मणाची जोडी होती एंट्री सॉन्ग मध्ये दोघांनी चांगला परफॉर्मन्स केला एवढं भाग्यवान भाऊ बहीण मी खरं म्हणजे तुम्हालाही भाग्यवान म्हणजे नशिबान समजतो आणि या सोनवणे परिवाराने नशिबान समजतो आणि त्यापेक्षा आम्ही सर्व गोवाळ परिवार चव्हाण परिवार शिरसाट परिवार गरुड परिवार यादव परिवार आणि उपस्थित सर्व बापू नातेवाईक आम्ही सर्व भाग्यवान आहोत हा सुंदरचा सोहळा आणि तुमच्या 60व्या वाढदिवसाच्या निमित्त आपण सगळे एकत्र आहोत खरं म्हणजे रेल्वे स्टेशनला गेलो आणि रेल्वे तिकीट होती अनेक कामं होती सगळी कामं बाजूला सांगा तुम्ही सुद्धा सगळे त्या ठिकाणी आला महत्वाची कामं सोडून आला तर तुम्हाला या ठिकाणी जायलाच पाहिजे त्याचं कारणच आहे की ताईनं मनापासून ही सर्व नाती होती आणि माणसात होती त्यांच्या प्रेमळ स्वभावामुळे आपण सगळे या ठिकाणी त्यांच्या प्रेमळ स्वभावाला खरं तर मानाला उजा करतो ताई आपण सातपुते परिवाराच्या आयुष्यामध्ये आमच्या निशांतदादा सातपुते असं तुमचं जुनं नातं पण मला दादाने सांगितलं किती वर्ष लागलं मोठी 44 वर्ष झाली लग्नाला दोघांना खूप वाटत नाही दोघांचं 44 वर्षाचं लग्न झालं असेल इकडे 40 वर्षाचं वय वाटतं इकडे तर 35 वर्षाचं वाटते की नाही दादा इकडे बघून असं त्यामुळे खूप आनंदाची पडतात पण ताई
गेल्या 44 वर्षे तुम्ही या सातपुते परिवारामध्ये जेव्हा पाय ठेवला तेव्हा आदरणीय सातपुते दादा म्हणजे काही फक्त नोकरी करणारा माणूस होता, तर एक पहिले शाहू आंबेडकरी चळवळीला झोपून दिलेला खरा पॅन्थर होता आणि विशेष करून नामांतराच्या लढ्यामध्ये त्यांनी आपलं योगदान पण दिलेलं आहे. सेंट्रल गव्हर्नमेंट सर्वंट, सरकारी नोकरी, केंद्रीय सरकारी कर्मचारी, इकडं राजकारण एवढं करत असताना घराकडे परिवाराकडे त्यांच्याकडून थोडंफार दुर्लक्ष झालं असेल, पण ताई तुम्ही तुमचे तिन्ही सोन्यावरच्यासाठी 3 मुलं अल्पशा 8x10च्या रूममध्ये लहानची मोठी केली, सुसंस्कृत केली, त्यांचं लग्न झालं. हे सर्व करत असताना तुम्ही खूप अडचणीवर मात केलं आणि तुमचेही कष्टाचे दिवस, तुमचे कष्ट, तुमचा प्रामाणिकपणा, तुमचा प्रेमळपणा या सर्वांचं फळ असं मिळालं की आज तुमची तिन्ही मुलं, तिन्ही सुना, तुमचे सर्व नात फार सुंदर आणि मोठं असतात. तो त्याच्या परिवारामध्ये किती समाधानी आहे, तो कसा जगतो, जगताना किती आनंदाने जगतो, हे सर्व फक्त त्याने आयुष्यभर केलेल्या सत्कर्माचे फळ असतात. आपण उभयतांनी खूप सत्कर्म केले, समाजालाही योगदान आहे, विशेष करून नागरिकांनाही योगदान आहे, प्रेमळपणा आहे. मला आवर्जून सांगायचं वाटतं की ताईचं घर 8x10चं होतं, कोरबा पिठाकर यांनी त्यांनी घर पाहिलं असेल आणि पण काय तुमचं जागृती गावी आमच्या गरुड आपली गाई आहे, त्यांच्या मोठ्या मुलीचं लग्न होण्याच्या अगोदर जेव्हाही त्या कोरबा पिठाकर मध्ये यायचं त्यांनी शपथ घेतली तुम्ही सगळं करेल पण माझ्या मुलीला या कोरबा पिठाकर मध्ये जायला घेतलेले की नाही गरुड परिवार. ताई खरं इतकी काय दिसते एवढी छोटीशी जागा, काय बरं तुमचा प्रेमळपणा, काय तुमचं सरकारपणा, काही बघा एवढा मोठा माणूस आहे, निश्चय म्हणजे पण उचलला होता, काही होईल जग इकडे तिकडे जाईल, भारताचं नाव हिंदुस्थान होईल का पाकिस्तान होईल, पण मी काही कोरबा पिठाकर मध्ये मुलगी देणार नाही. पण ताई तुमच्या प्रेमळपणामुळे त्यांचे शस्त्र खाली हे सुंदर त्याचा काळजाचा तुकडा तुमच्या घरात गेला. त्या मुलीने आमच्या सुनबाईनं पण एवढ्याशा जागेमध्ये खूप सुंदर संसार केला. सातपुते परिवाराचं नाव आणि गाव त्यांनी कायम राखलं. आम्हाला अभिमान आहे आमच्या दोन्ही तिन्ही सुनेचा. आणि एकदा जोरदार वेळा आमच्या दोन्ही धुवून आता सध्या तिसऱ्या तर सांगितलंच आहे, पण आता भीम कृपेने सगळ्यांचं आयुष्य बदलत चाललंय, परिवर्तन होत चाललंय आणि त्यामध्ये आज एक भीम कन्याच आहेत. हा, त्या इकडे आल्यापासून आमच्यात पण खूप फरक झालाय. आम्हाला पण बरेचसे असे भीम कार्यामध्ये लाभ घेता आले आणि खूप छान, त्याच्या खूप खूप सगळ्या इच्छा पूर्ण हो याच कोणी समजा माझ्या उठत लागले असेल, मुलं असेल, माझ्या मुली कधी काही समजा व्यवस्थित वाटत झालं सगळे माफ करते, मोठ्या मनाने सगळ्यांना जवळ घेते. एकदा 2 वेळा एक आदर्श शिक्षिकाने सर्वांची लाड केली काकांनी खूपच स्तुती केली. तथागत गौतम बुद्ध, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना प्रथम अभिवादन. आज आमच्या लाडक्या मावशीचा 60वा वाढदिवस. खरं तर मावशीला टोकून वाटत नाही 60वा वाढदिवस आहे म्हणून. ती एव्हरग्रीन आहे आमच्या फॅमिलीतली. पूर्ण सोनावणे सातपुते किंवा आमचे जे पूर्ण गंगोत्र आहे त्याच्यामध्ये आमची मावशी म्हटलं की एक उत्साह आणि शांताबाई गाण्याची फेमस डान्सर अशी बरंच मला दिसते. मावशीबद्दल सांगायचं झालं तर अगदी लग्नाच्या आधीपासून जेव्हा आम्ही यायचो कधी मावशीकडे वगैरे तिकडे पटाळ्याला राहायची तर खूप म्हणजे प्रेमाने सगळं आमचं करायची वगैरे. आणि काका तर त्यांना एवढे सुंदर म्हणजे काकांनी साथ दिलेली आहे मावशीला आमच्या की सगळे बोलतात की ही जोडी म्हणजे एकदम वेगळीच आहे. कधी आम्ही त्यांच्यात भांडणं झालेली बघितली नाही. मागे माहीत नाही मावशी भांडली असेल तर, पण आमच्या समोर तर आतापर्यंत नाही. म्हणजे काकांनी पण खूप छान तिला साथ दिलेली आहे आणि आमच्या मावशीने पण खूप कठीण परिस्थितीतून आतापर्यंतचा संसार अगदी छान काकांच्या सोबत राहून सावरलेला आहे. मावशीबद्दल सांगायचं तर आमचं लग्नानंतरचं माहेर जपणारी आमची भाऊबीज आणि रक्षाबंधन एकदम आनंदाने करणारी आमची आई आहे. म्हणजे मी तरी आता लग्नाला एवढी वर्ष झाली पण अजून भाऊबीज आणि रक्षाबंधनला गावी गेलेली नाही. आमची प्रत्येक रक्षाबंधन आणि भाऊबीज मावशीकडेच होती आणि ती एवढं
आमचं आहे मावशीचं घर आणि माझे तिन्ही भाऊही खूप छान आहेत. वहिनी दोघी चांगल्या आहेत एकदम, तिघी चांगल्या स्वप्न आणि योगिता खरोखर अगदी मुलीसारखा जीव लावतात मावशीला आणि मावशी त्यांना आपल्या लेकीसारखं सांभाळते. आम्ही सगळे म्हणजे आम्ही हे सगळे जण बोलत असतात की अरुणताई खरंच सुनांना खूप छान सांभाळतात, म्हणजे ती सर्व खूप संपन्न आहे. आणि कसं आहे की मावशीला जसं म्हणतात की फुलाला फुल जोडत गेलं की फुलमाळ तयार होते, दिव्याला दिवा जोडत गेला की दीपमाळ तयार होते आणि माणसांना माणसं जोडत गेले की माणुसकीचं सुंदर नातं तयार होतं. तसं आमच्या मावशीने इतकी माणसं जोडलेली आहेत, जिथे जाईल तिथे तिच्या एवढा सगळा तिच्या भोवती सगळ्या माणसाचा म्हणजे घोळका असतो, खूप मैत्रिणी असतात तिच्या म्हणजे ती माणसं खूप चांगले जगते. आणि आपल्याला माहिती आहे ज्या वेळेला आपण चांगले असतो तेव्हा 10 जण आपल्याकडे आपोआपच खेचून येतात आपल्या बोलण्यातून, आपल्या स्वभावातून. खरोखर आमच्या मावशीचा स्वभाव खूप सुंदर आहे आणि तिला माणसं जोडायला नेहमी आवडतात. तिच्या वाढदिवसाच्या दिवशी मी एवढंच सांगेन की तिचं आयुष्य असंच फुलत बहरत राहो, नेहमी तिच्या आयुष्यामध्ये अशा आनंदाचे क्षण येत राहो. माझे बंधू जे आहेत ते तिचे सगळे लाड पुरवतात. अजून आईला दुसरं काय हवं असतं की आपल्या मुलांनी आपलं एवढं कौतुक केलेलं कुठल्याही आईला एकदम भरून येईल की सार्थक पडतं आपल्या पूर्ण आयुष्याचं. तसं आमच्या मावशीचं आयुष्य असं सुंदर बहरत राहो आणि आमच्या काकांनी त्यांना जी साथ दिली आहे सुंदर, मावशी काकांची जोडी अशीच आम्हाला सदैव सुंदर छान दिसत राहो हीच मी भगवंताच्या मी प्रार्थना करते. आणि मावशीला वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा. हा दिवस तुझ्या आयुष्यात परत परत येत राहू. प्रमोशन झालेलं एक अग्निशमक अधिकारी म्हणून ते आता काय ओळखलं जातात. एकदा जोरदार प्रमोशन एखादी मोठी आग लागली टँकर आणि तुम्ही विजवायला गेले मग एखादं बंडल खिशात आले की पार्टी ठीक ओके. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आदरणीय बाबांना आज माझी बहीण अमराताई माझी आज या 60वा वाढदिवस आहे. तिला प्रथम मी शुभेच्छा देतो. माझ्या बहिणीला मी लहानपणापासून बघतोय, जसे ती पहिल्यापासून लहानपणापासून मी तिला पाहत आलोय अजून पण तिला काय फरक जाणवला नाही. कधी म्हणजे तिला असं वाटत नाही की बाबा मी आता बिल्डिंग राहायला आले. अजूनही आज वैशाली बिल्डिंगमध्ये सगळ्या महिला मंडळाचे अध्यक्ष रात्री सगळे झोपतील पण माझी पण झोपत नाही. या सगळ्या मैत्रिणी आल्या त्या माझ्या बहिणी, सगळ्यांना माहित आहे माझ्या बहिणीचा स्वभाव काय आहे. आणि ती जिथे पण जाते वडाळ्याला पण होते तिथे पण तिच्या बरोबर मैत्रीण होते. ती सगळं वडाळा तिच्या मागे मागे फिरायला सगळ्या लेडीज सगळ्या. आमचे सातपुते साहेब आरबीआयचे कार्यकर्ते ते बाहेर हँडल करायचे आणि घरी हँडल करायचे सगळ्यांना. आज माझ्या बहिणीचा वाढदिवस 60वा वाढदिवस मला खूप बरं वाटतं. माझ्या बहिणीचं अशीच प्रगती होत जाऊ दिवशी प्रत्येक वर्षी माझ्या बहिणीचा वाढदिवस साजरा होतो. माझ्या बहिणीने जेव्हा कोरावेडला राहत होती माझी बहीण खूप लहान कुटुंब होता माझ्या बहिणीचं. त्यात 3 मुलं, दोघं नवरा बायको. तरी पण आम्ही तिथे गेलो तरी कधी तिला कंटाळा येत नव्हता. आमचा पाहुणचार करणे, आमची उडबस करणे, सर्व काही ती करायची आमच्यासाठी. आणि अजूनही मी इथं राहतो बाजूच्या बिल्डिंगमध्ये ते सारखं लक्ष माझ्याकडे असतं. मला काय कमी काय काय झालं काय काय कमी जास्त काय विचारणं, सारखं फोन वगैरे, मुलं कशी आहेत. मी 2 दिवस पण तिला दिसतो नाही कधी मुकेश फोन करतो मला, मामा आहेस कुठे बाई तुला बोलवते. अशी प्रेमळ बहीण सर्वांना लाभो हीच माझी बुद्धाची प्रार्थना आहे. माझ्या बहिणीला उदंड आयुष्य लाभो, प्रत्येक गोष्टीचा असंच बर्थडे साजरे हो. आणि तिचे 3ही मुलं वेलसेट आहेत, सुनी सुना चांगल्या आहेत. सर्व तिला पाहून म्हणजे तिला काही कमी करून देत नाही माझ्या बहिणीला 3ही सुना. त्यामुळे माझी बहीण खूप सुखी आहे. तिला असंच आनंदात ठेवा हीच मी भगवान बुद्धाची प्रार्थना करतो. जय भीम. खूप लाख लाख शुभेच्छा. हॅपी बर्थडे टू यू. मेनी मेनी हॅपी रिटर्न्स ऑफ द डे. मी तुमच्यासाठी 1-2 ओळी म्हणू इच्छिते. दुआ तुमको देता है
जहाँ आज सारा मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा दुआ तुमको देता है जहाँ आज सारा मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा हम सब की आशा हो खुशियाँ हमारी हर खूबी रब ने है आप में उतारी है खुशबू तुम्हारी जो अमृत की धारा मुबारक हो तुमको जन्मदिन तुम्हारा तारों का कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का कहना है एक हजारों में मेरी बहना है सारी उम्र हमें संग रहना है फूलों का तारों का कहना है. खूप शुभेच्छा. एक छोटंसंच हे गाणं माझ्या मनात करण्यासाठी नात्याच्या बंधात धुंद मोहरते मारेच्या हळव्या स्पर्शाने खुलते नात्याच्या बंधात धुंद मोहरते वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहवरते मन वाऱ्याचे तुझ पावसाचे का होते बेभान कसे गहवरते मन आकाशी स्वप्नाच्या बुलबुलच्या सांजेला कधी चालते सावरते बावरते घडते अडचणी का पडते कधी आशेच्या हिंदोळ्यावर माझे मेरे सुटते अंतराळोल मायावरती फिरते
होत आहे आणि म्हणून या वाढदिवसाच्या निमित्ताने या अरुणाला शुभेच्छा प्रदान करण्यासाठी अनेक मान्यवरांनी काव्यातून भाषणातून आपली मनोगत या ठिकाणी व्यक्त केली आहे. आम्ही आमचं दोघं नवरा बायकोचं नातं 1978 साली तुमच्या गाव या ठिकाणी आमचं लग्न झालं. 16व्या वर्षी ती 7वी मध्ये होती, शाळा सोडली. 16व्या वर्षी मी 8 वर्षांनी मोठा आहे. 16व्या वर्षी तिचं लग्न झालं. आमच्या सातपुते परिवाराच्या सहवासामध्ये आणि या घटनेला 44 वर्ष झालेली आहे. म्हणजे 16 वर्ष फक्त आई वडिलांच्या घरी काढली, 44 वर्षे सासर घरी काढली. आम्ही या ठिकाणी पत्नी म्हणून कधी तिला बघितलं नाही. भाऊ बहिणीचं नातं अनेक लोक सांगतात की कुठलाही संसार पुण्या गोविंदाने चालावा, भाऊ बहिणीच्या नात्याप्रमाणे वागावं असं म्हटलं जातं. या युक्तीप्रमाणे आम्ही वागण्याचा प्रयत्न केलेला आहे आणि म्हणून प्रतिकूल परिस्थितीमध्ये आम्ही आमचं जीवन कंठलं, पुढे लाचारी पत्करली नाही. मी अनेक आमच्या मान्यवरांनी सांगितलं की माझ्या संदर्भामध्ये अनेक मनोगत व्यक्त केली, माझं जीवनमान कसं होतं. मी आंबेडकरी चळवळीमध्ये झोपून दिलेला कार्यकर्ता आतापर्यंत या ठिकाणी राहतो, परंतु कसल्या प्रकारचा लढाई दाखवलेला नाही. दलित प्रांत सारख्या चळवळीमध्ये जेल भोगलेली आहेत आम्ही. अनेक संकट आली, अनेक आंदोलन केली, अनेक आमच्या काही बराच त्या ठिकाणी राहणाऱ्या काही लोकांना या संदर्भामध्ये आमच्या संदर्भामध्ये माहिती आहे. स्वतःचं कौतुक करून सांगणं उचित ठरत नाही, परंतु वस्तुस्थिती आहे. आणि म्हणून अशा प्रतिकूल परिस्थितीमध्ये अनेक वेळा जेल भोगली, पोलीस स्टेशनला घरी बोलावणं व्हायचं. केंद्र सरकारच्या नोकरीमध्ये काम करून मुलं सांभाळून, नोकरी सांभाळून राजकारण करणं हे मोठी तपश्चर्या होती. आणि या सर्व प्रतिकूल परिस्थितीमध्ये आलेल्या संकटाला सामोरं जाण्यासाठी आमच्या पत्नीने अनेक वेळा धैर्याने साथ दिली आहे. मूर्ती लहान आहे, परंतु कीर्ती आमच्या संदर्भामध्ये निश्चितच महान आहे. आज या मुलाबाळाचं संगमन करताना मी भटक्या माणूस, मी भटक्याची प्रगती करणार माणूस. एकदा सकाळी घराच्या बाहेर पडले की संध्याकाळी रात्री कधी घरी येता थांब पत्ता नाही. परंतु मुलाबाळांना त्याचं लाड करणं, त्यांना शाळेत घेऊन जाणं. किंजोर सारख्या हायस्कूलमध्ये आमची 3 मुलं शिकली. आता आमचे नातवंड देखील तिकडेच आहे. त्यामुळे एकदा चांगल्या परिस्थितीमध्ये आणण्यासाठी, आमच्या परिवाराला चांगल्या प्रकारे हातभार लावण्यासाठी तिने फार मोलाचं योगदान दिलेलं आहे. तिच्या योगदानामुळेच आज आम्ही परत आलेलो आहोत. त्यापेक्षा आता आपण पाहतो काल लग्न झालेले यांचं आज जमत नाही, अशी परिस्थिती. साधं युग बदललं, विचार बदलले, आचार बदलले, लोकांमध्ये बदल झाला. परंतु बाबासाहेब आंबेडकरांचे विचार, तथागतांचे विचार तर खऱ्या अर्थाने आपल्या जीवनामध्ये, आपल्या कृतीमध्ये जर उतरण्याचा प्रयत्न केला तर आपण सुखी संपन्न जीवन जगू शकतो. आणि म्हणून बाबासाहेबांचे विचार आपण आत्मसात करा, तथागतांचे विचार आत्मसात करा, तर आपलं कुटुंब सुखी समृद्धी नांदू शकेल. आज या ठिकाणी अरुणा सातपुते यांनी 60 पार केलेली आहे, 61व्या वर्षात पदार्पण केलंय. ती ज्येष्ठ नागरिक झालेली आहे. आणि ज्येष्ठ नागरिक संघटना मी चालवतो. वडा या ठिकाणी ज्येष्ठ नागरिक सेवा समितीची मी स्थापना केलेली संस्थापक मेंबर आहे. अनेक मान्यवर त्या ठिकाणी 60 पार केल्याच्या नंतर त्या संघटनेमध्ये सामील झालेले आहेत. त्यांच्या असणाऱ्या सुख दुःखाचे प्रश्न घेऊन आम्ही लोकांच्या समोर जातोय, शासन दरबारी जातोय. ज्येष्ठ नागरिकांना मिळणाऱ्या सोयी सवलतीसाठी भांडतोय. तुझे नागरिक याची सर्व गुण संपन्न, सर्व अनुभव घेतलेली व्यक्ती म्हणजे ज्येष्ठ नागरिक. आज या ठिकाणी आमच्या काही नातवंडांचा सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहे. काही लोकांना आपली मनोगत व्यक्त करायची आहे. तेव्हा मी या ठिकाणी जास्त काही न बोलता, बोलण्यासारखं भरपूर काय आहे, म्हणून जास्त बोलणं उचित ठरणार नाही. कार्यक्रम आमच्या घरचा आहे. इतर देखील दूरून लोक आलेले आहेत आम्हाला शुभेच्छा देण्यासाठी, आमच्या परिवाराला मदत करण्यासाठी आलेले आहेत. तेव्हा या सर्व आलेल्या उपस्थितांचं मी या ठिकाणी हार्दिक स्वागत करतो. आणि अरुणा ही माझी पत्नी आहे. या पत्नीला चांगल्या प्रकारचं आरोग्य लाभो, एक अशा प्रकारची एक पती म्हणून शुभकामना व्यक्त करतो. इथे थांबतो. जय भीम. आगीचे ते बगीचा, बगीचे ते बंदर, निशान सातपुते इतने सुंदर, तो मेरे दिल के अंदर. आग्रह आहे, आमच्या सोनबाईंचा आग्रह आहे, काही लोकांचा आग्रह आहे की तुम्ही 2 गीतामधून त्याचा गुणगौरव करा. परंतु मला हिंदी गाणे जास्त येत नाही आणि मी कधी पाठांतर केले.
परंतु या ठिकाणी आता सूचना आलेली आहे की निदान 2 शब्द तरी बोला, म्हणून या ठिकाणी 2 शब्द आपल्यासमोर मांडतोय. कारण पाठांतर नाहीये, संगीत नाहीये, बोलतो. जन्म जन्म का साथ है निभाने को, 100 बार मैंने जन्म लिए. जन्म जन्म का साथ है निभाने को, 100 बार मैंने जन्म लिए. थँक्यू. जन्म का साथ है निभाने को, 100 बार मैंने जन्म लिए. धन्यवाद. तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे. मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे. तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे. तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे. ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे. ऐसा मैं अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम सामे. अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम. बीकानेरी छोकरी संतरे की टोकरी, घर तो छुड़वाया अब क्या छुड़ाएगी नौकरी. रोमियो रोमियो कल के रोमियो, भोली शक्ल वाले सारे के सारे परे पियो. रोमियो रोमियो भाड़ के प्रेमियो, काहे गले पड़े हो बिन बुलाए बारातियों. ले तो गई कलेजा संग में हमें भी ले जा, ये तो चोरी पे है सीना जोरी. कभी लगे मोनालिसा, कभी कभी लगे लोलिटा, और कभी जैसे मिलते मेरी चांद चकोरी. ओ परदेसिया परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया. परदेसिया परदेसिया ये सच है पिया, सब कहते हैं मैंने तुझको दिल दे दिया. मैं कहती हूँ तूने मेरा दिल ले लिया. फोटो में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई. फोटो में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई. अरे हाँ बात जिसमें प्यार तो है जहर भी है. हाय फोटो में ऐसी बात में दबा के चली आई, खुल जाए वही बात तो दुहाई है दुहाई. डफली वाले डफली बजा, डफली वाले
मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं। मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं। मिलन होगा अभी एक रात की दूरियां हैं। मेरे हाथों में नौ नौ चूड़ियां हैं, थोड़ा ठहरो सजन मजबूरियां हैं। लंबी लंबी कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ माँ, ओ तू कितनी अच्छी है, तू कितनी भोली है, प्यारी प्यारी है। ओ कि ये जो दुनिया है ये बन है कांटों का, तू फुलवारी है। ओ जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे। मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे। तेरे पीछे पीछे चलूं जैसे, तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे। तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे। वो डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे। ऐसा मैं अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम सामे। अरे सामे आजा सामे, बलम सामे परम सामे सनम सामे। घुटने पे लेके पिया, लुंगी लपेटे पिया। घुटने पे लेके पिया, लुंगी लपेटे पिया। दिल मेरा थक से करे सावे, मुंह में दबा के पीड़ा कस कस चबाए जो केसर तन पे चढ़े सामे। जब तू चीखे चिल्ला के बोले, चीखे चिल्ला के बोले झूमे जिगर सामे। पाँव पे पाँव रख के डोले घूमे नजर सामे। जो पास आऊं आँख चुराए मन के सबर को झलकाए सामे। ऐसा আগে তুড়া হাতের বালা থাকে যদি সিটি গলে চেন দিয়ে যাবেন, তাতে সমান সমান তোমরা বাদাম পাবেন। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। আমার কাছে পাবে শুধু কাঁচা বাদাম। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম, আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম। মোবাইলে বডি গুলো 5 টাকা দাম। পায়ে তুড়া হাতের বালা থাকে যদি সিটি
গলে চেন দিয়ে যাবেন তাতে সমান সমান তোমরা বাদাম পাবেন কাঁচা বাদাম খালো কাঁচা বাদাম খালো কাঁচা বাদাম जो कोई खावे एनर्जी পায়ে তুড়া হাতের বালা থাকে যদি সিটি গলে চেন দিয়ে যাবেন তাতে সমান সমান তোমরা বাদাম পাবেন বাদাম বাদামে দাদা কাঁচা বাদাম আমার কাছে নেখো বুবু ভাজা বাদাম আমার কাছে পাবে শুধু কাঁচা বাদাম
आमच्या काही नाही जातात असं मला वाटते. कारण लॉकडाऊन झालं तर आमच्या गावी आल्या आणि गावी आल्यानंतर त्यांनी काहीच काम केलं नाही, फक्त पाणी भरण्याचं काम केलं. दुसरं काम नाही हो, लाकडं जमा करणं, पाणी भरण्याचं हे सगळं भरते, पाणी भरायचं मला वाटलं पाहिजे. दुसरी गोष्ट मला सांगितलं मी देणार नाही की का देणार होतं. मी ज्यावेळेस वडिला जात होतो त्यावेळेस ज्यावेळेस मी वडिला जायचं त्यावेळेस अक्षा आणि ते पाणी भरण्याचं काम चालू असं तर म्हणून मी बोलत होतो मी या वडिलांना कधी मुलगी देणार नाही. पण यावेळी असा झाला की ते द्यावं लागलं, माझं जे बोलणं होतं ते मला माघारी घ्यावं लागलं. आमच्या एक बाईने काम केलं, पाणी भरलं, पण आमच्या वेळी दादाला पण त्यांनी पाणी भरायचं शिकवलं आमच्या गावी. असं भरपूर काम केलं. आमच्या गावातले लोक बोलायचे तुमची ही बाई कोण आहे आणि बोलत आमची तुमची हे नाही ही इथेच यायचं माहेरच हे असं वाटतं अशी नाती आणि अशी कामं करते. भरपूर आमच्या गावात लॉकडाऊनमध्ये कामं केलं, त्याबद्दल मी त्यांना हार्दिक शुभेच्छा देतो, त्यांचं अभिनंदन करतो. आमच्या यायला पण तुमच्या दादाला पण सर्व आमचे जावई देवी नातेवाईक या सर्वांना मी शुभेच्छा देतो आणि मी थांबतो. जय भीम. खूप भरभरून ठेवी आपल्याला आहे आणि प्रेमही असंच शेवटपर्यंत आम्हाला देत राहू. आमचे भावंड देखील आम्हाला कधी दूर करत नाही, कधीच नाही. असं परकेपणाचं कधी असं वाटलंच नाही. माझे चुलत भावंड आहेत, माझ्या सगळ्या भावांपेक्षा आणि माझी बापू माझे तात्या ज्यांना मी तात्या म्हणते खूप प्रेमळ आहे. आणि असं सगळं मोठ्या परिवाराला खूप आमच्या देवीकडूनही शुभेच्छा आहेत. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू. बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, बेकरार हो के दामन थाम लूं मैं किसका, क्या मिसाल दूं मैं तेरी नाम लूं मैं किसका. नहीं नहीं ऐसा हंसी कोई नहीं है जिस पे ये नजर रुक जाए, बेमिसाल जो कहलाए, तू जिए हजारों साल ये मेरी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू यू, हैप्पी बर्थडे टू सुनीता, हैप्पी बर्थडे टू यू.
मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा पालघरचे स्टेशनापासून पाचबत्तीचे नाक्यापर्यंत संगतीला माये येन काय गो मंदा ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का ना मंदमाई शिकलेली नव्हती का ना मंदमाई अडाणी होती का जय भीमचं नाव जगी गाजत जय भीमचं नाव जगी गाजत नाचायला पोर पुरी नाही लाजत गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत जय भीमचं नाव जगी गाजत जय भीमचं नाव जगी गाजत नाचायला पोर पुरी नाही लाजत गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत निळ निळ दिसत सारं डीजेच्या मोर नाचते आनंदानं जय भीमची पोर निळ निळ दिसत सारं डीजेच्या मोर नाचते आनंदानं जय भीमची पोर आमच्या बापाची जयंती गाणं लावा लावा म्हणती आमच्या बापाची जयंती गाणं लावा लावा म्हणती नाचूया आम्हाला आनंदाने भिजत गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत हो भीमाचं गाणं डीजेला वाजत मिरवणुकाया बघा चालल्या चौकात भीमाचा फ्लेक्स बघा चौकात मिरवणुकाया आमच्या चालल्या चौकात भीमाचा फ्लेक्स बघा चौकात अहो सारं पदरच पहाला खान खर्च सारं पदरच लाखान खर्च जयंतीचा खर्च मी नाही मोजत गाणं भीमाचं गाणं डीजेला वाजत जाने पाए डीजे को समझा दो म्यूजिक गलती से भी रुकना चाहिए
तिखट भत्ता फजिती होती माय मोठी माय अभिमान माया बापा मन माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान माय सोन्यानं भरली ओटी माया अभिमान विमान मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी मी हायकोली सोरील्या डोली र मुंबईच्या किनारी अगं मारतीन कोली हानल्यान गोली ग चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी बेसावच्या बाजारी लोकांच्या नजरा पडतील गो तुझ्यावरी चला ग पारू करतेस यो नखरा चल जाऊ बाजारी चल ग पारू आयली ही हिरो कर बाजारची तयारी सरकारची टोपली माथ्यावर ठेवून तुझा बाजारी तू जानू वानू जो कहता है बीवी तेरी हूँ लगता है सामे मोर सामे मैं सामी सामी जो कहती हूँ मर्द मेरा तू लगता है सामे मोर सामे तेरे पीछे पीछे चलूं जैसे तेरे पीछे पीछे चलूं जैसे मंदिर की सीढ़ी पे चढ़ूं सामे तेरे बगल बैठूं ऐसे जैसे शिव के बगल गौरी मोर सामे ओ डगर जहाँ तेरी नजर ले जाए रे प्रेम नगर सामे ऐसा में अरे सामे आजा सामे बलम सामे परम सामे सनम सामे ਮੁੰਡਾ ਪੰਜਾਬੀ ਜਿਹਦੇ ਨੈਣ ਸ਼ਰਾਬੀ ਇੱਕ ਮੁੰਡਾ ਪੰਜਾਬੀ ਜਿਹਦੇ यारौजी बसा फौजी यारौजी बसा फौजी यारौजी तुम्ही बसा फौजी कशी मी राखो तुमची महरजी के बसा राऊजी यारौजी बसा फौजी यारौजी तुम्ही बसा फौजी कशी मी राखो तुमची महरजी के बसा राऊजी वळख जुनी धरून मनी वळख जुनी तुमची धरून मनी काय करो सांगा मी अहरजी के बसा राऊजी तुम्हा बघून डावा डोळा झाकला तुम्हा बघून डावा डोळा झाकला पडदा लाजचा
पडदाला चला चचा फेकला पडदाला चला चचा फेकला पडदाला चला चचा फेकला हौशी तुम्ही मी अशी गुलछडी तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी तुम्हासाठी नटून नाच राहीन खडी अशी रोखा नजर त्यात भरलं जहर त्यात भरलं जहर अशी रोखा नजर त्यात भरलं तुझं देऊळ साजते तुला